आज सकाळी सकाळीच ना घरातला सगळा पसारा आवरून ना जेवढं राखमध्ये भांडी आहेत ना तेवढी मी पोत्यामध्ये भरून ठेवली. आता का ते तुम्हाला लगेच सांगते, कारण माझ्या रूममध्ये किचन ओटा नाही आहे आणि ते लवकरच बांधून देणार आहेत, म्हणूनच मी ते पिशवीमध्ये भरून ठेवला. कारण मी आज गावाला जाणार आहे, गावाला गेल्याच्या नंतर ते कोणी भरणार नाही, त्याच्यामुळे मी ते आत्ताच भरून ठेवला. नंतर चिंचवड स्टेशनवरती आलो, तेवढ्यात ट्रेन पण आलेली, मस्त ट्रेनमध्ये बसलो आणि सकाळी सकाळी आम्ही पोहोचलो होतो पूर्णा स्टेशनवरती. तिथून डायरेक्ट घरी आल्याच्या नंतर मस्त आंघोळ वगैरे केली आणि मग रांगोळी काढायला घेतली होती, कारण पालखी सोहळा जे आहे ना ते येणार होता. अखंड हरिनाम सप्ताह होता 7 दिवसाचा आणि तेच आत्याचीच आज पालखी येणार होती, त्याच्यासाठीच थोडीशी तयारी केलेली. बरेच जण जमले होते पालखी सोहळा बघण्यासाठी. पालखी झाल्याच्या नंतर ना मस्त असं जेवण केलं आणि उपवास होता, त्याच्यामुळे ना साबुदाणा खिचडी होती. आमचं काही उपवास नव्हता आणि ते खाऊन काय पोट भरलं नाही, म्हणून ना मस्त अशा शेवाळ्या बनवल्या होत्या आणि आम्ही सगळ्यांनी बसून ना त्या एन्जॉय केल्या. त्याच्यानंतर फुटबॉल वगैरे मुलांचे खेळणं चालू होतं. इथं बरीचशी अशी जनता बसलेली होती आणि असाच दिवसाचा शेवट केला. चलो.